नमस्कार, मी अनुराधा तांबोळकर. आपली संस्कृती बाय अनुराधा या चॅनलमध्ये तुमचं खूप खूप स्वागत आहे. मध्यंतरी आपण लग्नाच्या तयारीबद्दल काही व्हिडिओ केले होते बरं का, आणि ते व्हिडिओ बघून मला अनेक जणांनी काही प्रश्न विचारले होते. या व्हिडिओमध्ये त्यातले काही प्रश्न घेऊन त्या शंकांचं निरसन करण्याचा मी प्रयत्न करणार आहे. आता त्याच्यामध्ये मला एकाने विचारलं होतं की हळद चढवणे आणि हळद उतरवणे याच्यामध्ये काय फरक आहे. लग्न लागायच्या आधी जी हळद लावली जाते त्याला हळद चढवणे असं म्हटलं जातं. आता हळद चढवणे म्हणजे काय, वाटीमध्ये आपण हळद दुधात म्हणा किंवा गुलाब पाण्यामध्ये म्हणा किंवा पाण्यामध्ये आपण ती एकत्र करून घेतो, आणि ज्यावेळेला वधूला किंवा वराला किंवा मुंजे मुलाला हळद लावली जाते त्यावेळेला ती पायापासून वर चढत जाते. म्हणजे आधी पावलांना, नंतर गुडघ्यांना, नंतर कोपरांना, खांद्यांना आणि नंतर मस्तकाला म्हणजेच कपाळाच्या दोन्ही बाजूला अशी ती हळद लावली जाते, आणि म्हणून त्याला हळद चढवणे असं म्हटलं जातं. पण हळद उतरवणे म्हणजे काय, ज्यावेळेला लग्नकार्य पूर्ण पार पडलं जातं त्यावेळेला वराकडे हळद उतरवली जाते. काही काही जणांकडे वधूकडे सुद्धा हळद उतरवण्याची पद्धत असते. ज्यावेळेला वधूकडे हळद उतरवली जाते त्यावेळेला नवीन जोडप्याला वधूच्या घरी बोलवलं जातं. त्याच दिवशी मांडव परतनीचं सुद्धा जेवण केलं जातं बरं का, आणि हातातलं कंकण सोडलं जातं आणि हळदही उतरवली जाते. बऱ्याच जणांकडे लग्न झाल्यावर दुसऱ्या दिवशी हळद उतरवली जाते. आता हळद उतरवायची म्हणजे काय, आपण जशी हळद चढवताना त्यांना बसवलं होतं, म्हणजे 2 पाट होते, त्याच्यावर वस्त्र ठेवलं होतं, त्या दोघांना बसवलं होतं, हळद एका वाटीत कालवून घेतली होती. परंतु आता हळद उतरवताना आपण आधी डोक्याला, नंतर खांद्याला, कोपऱ्याला, गुडघ्यांना आणि पावलांना अशा तऱ्हेने ती हळद 3दा उतरवतो, म्हणून त्याला हळद उतरवणे असं म्हटलं जातं. ज्यावेळेला आपण हळद चढवतो त्यावेळेला नवरदेव किंवा नवरी मुलगी किंवा मुंजे मुलगा यांनी घराबाहेर पडायचं नाही असं पूर्वीच्या लोकांचा दंडक असायचा. ही हळद चढवलेली असते, ती हळद उतरवल्याशिवाय घराबाहेर पडायचं नाही असाही दंडक होता. त्यामुळे लग्न झाल्या दुसऱ्या दिवशी हळद ही उतरवली जायची. दुसरा असा एक प्रश्न मला विचारला होता की मांडवामध्येच गौरीहार असतात, म्हणजे त्याच्या बाजूला जी बोळकंडी असतात ना ती असतात, किंवा पार्वती वगैरे ठेवलेली असते किंवा देवीची मूर्ती ठेवलेली असते, तर त्याची पूजा आम्ही केली तर चालते का. पण खरं म्हणजे तो जो गौरीहार असतो की नाही, जो मांडवामध्ये ठेवलेला असतो आणि आपण एखाद्या वेळेला चुकून विसरतो, मग ते म्हणतात की आहे आमच्याकडे, त्याची पूजा करा. आपल्याला काय वाटतं की आपली वेळ साधून गेली म्हणून आपण त्या गौरीहाराची पूजा करतो. परंतु तो जो गौरीहार असतो तो कुणीतरी कोणाकरता तरी पूजलेला असतो, त्यामुळे त्या गौरीहाराची पूजा करू नये असे ज्येष्ठ मंडळी आपल्याला सांगतात. त्यामुळे एका बॅगमध्ये अन्नपूर्णा, ज्या वेळेला अन्नपूर्णा बाळकृष्ण आपण ठेवतो त्याच वेळेला तिथे गौरीहाराचे जे 4 हे असतात बोळकांडे, म्हणजे उतरण म्हणतात त्याला, लाकडी असो किंवा मातीची असो, जी तुम्ही घेतली असेल, काही जण तांब्या पितळेची सुद्धा घेतात बरं का, ती जी असेल ती आपल्या त्या सुटकेसमध्ये अगदी आवर्जून ठेवावी. ही तयारी करताना सुद्धा पुन्हा मला एक सांगायचं की एक पिशवी घ्यावी किंवा एक छोटीशी सुटकेस घ्यावी. गौरीहाराचं जे सामान आहे, म्हणजे तांदूळ आहे, सुपारी आहे, नंतर तिथे लावायची समई आहे, त्याच्यात घालायला तेल आहे, वात आहे, काडेपेटी आहे, हळद कुंकू लागेल, बाळकृष्ण आहे, अन्नपूर्णा आहे, आपण म्हटलं आता ती उतरंड आहे, नंतर शिवाय पाटावर घालायला वस्त्र एक लागतं ते आहे. या सगळ्या गोष्टी आठवणीने एका बॅगमध्ये भराव्यात. म्हणजे तिथे गेल्यानंतर गौरीहार असं वर लिहिलेलं असेल की ते घेतल्यानंतर कुणालाही पटकन सगळ्या वस्तू एका ठिकाणी सापडतात. आणखीन एक मला प्रश्न विचारला होता की मंगल कार्यालय असेल तर त्याच्यामध्ये आम्ही देवदेवकाची स्थापना केली तर चालू शकेल का. तर अगदी जरूर चालू शकते, कारण काही काही वेळेला काय असं असतं की बरेच लोक लांबून येणार असते किंवा परगावून येणार असतात, किंवा काही जणांना घरी करणं लहान घर असतं किंवा इतर काही गैरसोयी असतात, त्यामुळे तिथे करणं शक्य नसतं. अशा वेळेला मांडवात देवदेवकाची स्थापना केली तरी चालू शकते. फक्त ती केव्हा करायची ह्याचं मात्र आपण आपल्या गुरुजींना आधी विचारून त्याप्रमाणे त्याची तयारी वगैरे आपण करू शकतो. घाणासुद्धा मांडवात भरला तरी चालू शकतो. परंतु ज्यावेळेला कार्य संपन्न होतं, मग ती मुंजे असो किंवा लग्न असो, ज्यावेळेला कार्य संपन्न होतं त्यावेळेला त्याची उत्तर पूजा करणं हे अत्यंत आवश्यक असतं. बऱ्याच वेळेला काय होतं की आपण भराभरा आपलं सामान पॅक करतो आणि पटकन आपण आपल्या परगावी जाण्याची तयारी करतो, कारण त्यावेळेला गुरुजी असतीलच असं नाही. त्यामुळे कार्य झाल्यानंतर गुरुजींना आवर्जून सांगायला पाहिजे की आम्हाला याचं उत्थापन किंवा याची उत्तरपूजा पण करायची, ती केव्हा करायची ते तुम्ही आम्हाला सांगा. गुरुजी त्यांच्या सोयीने किंवा जशी पद्धत असेल त्याप्रमाणे आपल्याला सांगतात, आणि त्याची उत्तरपूजा करून मग आपण आपल्या गावी म्हणा किंवा आपल्या घरी गेलं तरीसुद्धा चालू शकतो. असे अनेक प्रश्न आहेत. दर एपिसोडमध्ये आपण थोडे थोडे प्रश्न घेऊयात आणि सगळी प्रश्नांची उत्तरं देऊयात. तुम्हाला काही प्रश्न पडले असतील तर नक्की मला कळवा.
त्याची उत्तरं आपली संस्कृती बाय अनुराधा या चॅनलवर आपण नक्की देऊयात. धन्यवाद.